श्री स्वामी समर्थ. थांबा भक्तांनो, पुढे जाण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही हजारो लोकांमधून अंक 23 निवडला असेल तर हा केवळ योगायोग नसू शकतो. कारण काही वेळा स्वामी महाराज आपल्याशी थेट बोलत नाहीत, पण संकेतांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत संदेश पोहोचवतात. आजचा हा संदेश कदाचित तुमच्या आयुष्यातील एका अशा प्रश्नाचे उत्तर घेऊन आला आहे, जो प्रश्न तुम्ही खूप दिवसांपासून मनात घेऊन फिरत आहात. म्हणून विनंती आहे, हा संदेश शेवटपर्यंत ऐका, मध्येच व्हिडिओ सोडू नका. स्वामी महाराज येथून पुढे जे सांगणार आहेत ते कदाचित तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकते. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही अंक 23 निवडला असेल तर सर्वात पहिले स्वामी महाराज तुम्हाला सांगतात की तुम्ही मनाने खूप चांगले आहात. तुमचा स्वभाव चांगला आहे. तुम्ही लोकांना मदत करता. तुम्ही दुसऱ्यांचे दुःख समजून घेता. पण काही वेळा चांगल्या माणसांना जास्त परीक्षा द्याव्या लागतात आणि कदाचित म्हणूनच गेल्या काही काळापासून तुम्हाला असे वाटत आहे. तुम्ही काही गोष्टींसाठी खूप प्रयत्न केले, काही स्वप्ने पाहिली, काही लोकांवर विश्वास ठेवला, पण प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडली नाही. या गोष्टीने तुम्हाला मनापासून वेदना दिल्या. कधी कधी रात्री तुम्ही एकटे बसून विचार करता, मी एवढा प्रयत्न करतो तरी मला यश का मिळत नाही? माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का येतात? माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत नाही का? भक्तांनो, स्वामी महाराज सांगतात, तुमची एकही प्रार्थना व्यर्थ गेली नाही. तुमचा एकही अश्रू व्यर्थ गेला नाही. तुम्ही केलेल्या प्रत्येक सत्कर्माची नोंद ईश्वर करतो. आज तुम्हाला जरी काही दिसत नसेल तरी अदृश्य पद्धतीने तुमच्या आयुष्यात बदल सुरू झाले आहेत. काही दरवाजे बंद झाले आहेत, पण त्याच वेळी काही नवीन दरवाजे उघडण्याची तयारी सुरू आहे. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या आयुष्यात एक असा काळ सुरू होणार आहे ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास पुन्हा परत येणार आहे. तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते. जी गोष्ट तुम्ही अशक्य समजून सोडून दिली आहे त्याबद्दल अचानक हालचाल होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या पण हळूहळू सुधारणा दिसू लागेल. पैसे हा सध्या तुमच्या चिंतेचा एक मोठा विषय असू शकतो. खर्च वाढलेले आहेत, काही जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. कधी कधी तुम्हाला असे वाटते की पैसा येतो पण टिकत नाही. स्वामी महाराज सांगतात, या परिस्थितीत घाबरू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च करू नका, कारण पुढील काही काळात तुम्हाला एक चांगली संधी मिळू शकते. ती संधी नोकरीशी संबंधित असू शकते किंवा एखाद्या नवीन सुरुवातीशी संबंधित असू शकते. आता कुटुंबाबद्दल बोलूया. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या मनात कुटुंबाबद्दल खूप प्रेम आहे. तुम्ही स्वतःपेक्षा तुमच्या कुटुंबाचा अधिक विचार करता, पण काही वेळा घरातील लोक तुमच्या भावना समजून घेत नाहीत असे तुम्हाला वाटते. यामुळे तुमच्या मनात दुःख निर्माण होते. स्वामी सांगतात, राग कमी करा. शब्द जपून वापरा, कारण काही संबंध हे प्रेमानेच टिकून राहतात. पुढील काही दिवसांमध्ये कुटुंबात एक चांगला बदल दिसू शकतो. ज्या व्यक्तीशी अबोला आहे त्या व्यक्तीशी बोलणे होऊ शकते. जुना तणाव कमी होऊ शकतो. भक्तांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ऐका. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या मनात एक इच्छा आहे. ही इच्छा तुम्ही सर्वांना सांगितली नसेल, पण स्वामींना ती माहीत आहे. कधी कधी तुम्ही त्या इच्छेबद्दल विचार करत झोपता. कधी कधी तीच इच्छा तुम्हाला रडवते. कधी कधी तुम्हाला वाटते की ही इच्छा कधी पूर्ण होणार नाही. पण स्वामी महाराज सांगतात, आशा सोडू नका. वेळ लागेल, पण योग्य वेळ आल्यावर मार्ग नक्की निघणार आहे. लक्षात ठेवा, ईश्वर कधीही उशीर करत नाही. तो योग्य वेळीच सर्व काही देतो. आता स्वामी तुम्हाला एक छोटा उपाय सांगतात. पुढील 11 दिवस दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे बसा. स्वामींचा फोटो समोर ठेवा. 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर तुमची इच्छा मनात सांगा. हा उपाय श्रद्धेने करा. स्वामी महाराज तुमच्या मनाला शांती देतील. जर तुम्ही अंक 41 निवडला असेल तर स्वामी महाराज तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहेत. हा संदेश कदाचित तुमच्या आयुष्यातील सध्याच्या परिस्थितीशी खूप जुळणारा आहे. कधी कधी तुम्हाला असे वाटते की तुम्ही खूप मेहनत करता, पण तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळत नाही. तुम्ही प्रयत्न करता, तुम्ही स्वप्ने पाहता, तुम्ही कुटुंबासाठी, घरासाठी आणि भविष्याकरिता धडपड करता, पण अनेक वेळा तुमच्या मनात एकच प्रश्न येतो, माझी वेळ कधी येणार? माझ्या प्रार्थना ऐकल्या जातात का? मी करत असलेली मेहनत कधी फळ देईल? भक्तांनो, स्वामी महाराज सांगतात, तुमची वेळ जवळ आली आहे, पण प्रत्येक मोठ्या यशापूर्वी काही परीक्षा द्याव्या लागतात. सोनं जसं आगीत तापवल्यावर अधिक चमकतं, तसंच तुमचं आयुष्य घडत आहे. गेल्या काही काळात तुम्ही अनेक निराशा अनुभवल्या आहेत. ज्या व्यक्तींवर विश्वास ठेवला त्यांनी साथ दिली नाही. ज्या गोष्टींची अपेक्षा होती त्या पूर्ण झाल्या नाहीत. यामुळे तुमच्या मनात दुःख निर्माण झाले. पण स्वामी महाराज सांगतात, निराश होऊ नका, कारण हा शेवट नाही. ही एका नव्या सुरुवातीची तयारी आहे. तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे आता हळूहळू दूर होऊ लागतील. आर्थिक बाबतीत काही चांगले बदल दिसू शकतात. नवीन कामाची संधी मिळू शकते. व्यवसायात सुधारणा होऊ शकते. थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. पैशाबद्दल भीती बाळगू नका. सावध रहा, पण घाबरू नका.
तुमच्या प्रयत्नांचे फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही कुटुंबावर खूप प्रेम करता. तुमच्या मनात सर्वांसाठी चांगुलपणा आहे. पण काही वेळा तुमच्या भावना समजून घेतल्या जात नाहीत. यामुळे तुम्ही शांतपणे दुःख सहन करता. स्वामी महाराज सांगतात, संयम ठेवा, प्रेमाने बोला. ज्या नात्यात दुरावा आहे ते नाते पुन्हा सुधारू शकते. घरातील वातावरण अधिक आनंदी होऊ शकते. भक्तांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ऐका. तुमच्या मनात एक स्वप्न आहे, एक अशी इच्छा आहे जी तुम्ही कदाचित कोणालाच सांगितलेली नाही, पण स्वामींना ती माहिती आहे. तुम्ही त्या इच्छेसाठी खूप प्रार्थना केली आहे. कधी कधी तुम्हाला वाटले असेल की ती इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. पण स्वामी महाराज सांगतात, आशा सोडू नका, कारण योग्य वेळ जवळ येत आहे. तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार होत आहेत. आता स्वामी तुम्हाला एक उपाय सांगतात. पुढील 21 दिवस दररोज स्वामींच्या फोटोसमोर बसा. 21 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि मनातील इच्छा स्वामींना सांगा. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. स्वामी महाराज तुमच्या सोबत आहेत. जर तुम्ही अंक 67 निवडला असेल तर हा संदेश तुमच्यासाठी खूप खास आहे. कारण स्वामी महाराज सांगतात की तुमच्या आयुष्यात सध्या जे काही घडत आहे त्याचा संबंध तुमच्या भविष्याशी आहे. कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की सर्व काही थांबले आहे. कदाचित तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत आहात त्यात यश मिळण्यास उशीर होत आहे. कदाचित तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि कदाचित तुम्ही या प्रश्नांची उत्तरे शोधत आहात. भक्तांनो, स्वामी महाराज सांगतात, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो, प्रत्येक संकटानंतर चांगला काळ येतो आणि प्रत्येक संघर्षानंतर यश मिळते. तुम्ही गेल्या काही काळात खूप काही सहन केले आहे. काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडल्या, काही लोकांनी तुमचा विश्वास तोडला, काही स्वप्ने अपूर्ण राहिली. यामुळे तुम्ही मनाने थकून गेला आहात. पण स्वामी महाराज सांगतात, तुमचा संघर्ष व्यर्थ जाणार नाही. तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल येण्याची चिन्हे दिसत आहेत. आज ज्या गोष्टी अशक्य वाटत आहेत त्या उद्या शक्य होऊ शकतात. तुमच्या आयुष्यात नवीन संधी येऊ शकतात, नवीन लोक भेटू शकतात, नवीन मार्ग खुला होऊ शकतो. आर्थिक बाबतीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे. थांबलेले पैसे मिळू शकतात, नवीन उत्पन्नाचे मार्ग सुरू होऊ शकतात. पण स्वामी सांगतात, घाई करू नका. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असते. ती वेळ जवळ येत आहे. तुमच्या मनात कुटुंबासाठी खूप प्रेम आहे. तुम्ही त्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवता. पण काही वेळा तुम्हाला असे वाटते की तुमच्या भावना कोणी समजून घेत नाही. यामुळे मनात दुःख निर्माण होते. स्वामी महाराज सांगतात, मनात राग ठेवू नका. जुन्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा, कारण माफ करणारा माणूसच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. भक्तांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ऐका. तुमच्या मनात एक मोठी इच्छा आहे. एक असे स्वप्न आहे ज्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात. कधी कधी तुम्हाला वाटते की ते स्वप्न पूर्ण होणार नाही. पण स्वामी महाराज सांगतात, स्वतःवरील विश्वास सोडू नका, श्रद्धा सोडू नका, कारण तुमच्यासाठी चांगल्या गोष्टींची तयारी सुरू आहे. आता स्वामी तुम्हाला एक उपाय सांगतात. पुढील 21 दिवस दररोज सकाळी उठल्यानंतर 21 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. तुमच्या मनातील चिंता स्वामींना अर्पण करा. तुम्हाला मनःशांती मिळेल, आत्मविश्वास वाढेल आणि योग्य मार्ग दिसू लागेल. जर तुम्ही अंक 89 निवडला असेल तर हा संदेश तुमच्यासाठी विशेष आहे. कारण स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनात एक असा काळ सुरू होणार आहे ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात. पण त्याआधी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. गेल्या काही काळापासून तुम्ही एका मोठ्या इच्छेवर किंवा स्वप्नावर लक्ष केंद्रित केले आहे. तुम्ही त्यासाठी मेहनत घेतली आहे, प्रार्थना केली आहे, अनेक वेळा आशा ठेवली आहे. पण काही वेळा तुम्हाला असे वाटले असेल की सर्व काही थांबले आहे, काहीच पुढे सरकत नाही. भक्तांनो, स्वामी महाराज सांगतात, जे दिसत नाही तेही घडत असते. बीज जमिनीखाली असताना ते आपल्याला दिसत नाही, पण आतून त्याची वाढ सुरू असते. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही काही चांगल्या गोष्टींची तयारी सुरू आहे. आज जरी तुम्हाला काही दिसत नसले तरी उद्या त्याचे परिणाम दिसतील. तुम्ही मनाने खूप संवेदनशील आहात. तुम्हाला लोकांची काळजी असते. तुम्ही दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानता. पण अनेक वेळा तुमच्या भावना समजून घेतल्या जात नाहीत. यामुळे तुम्हाला दुःख होते. स्वामी महाराज सांगतात, तुमचा चांगुलपणा व्यर्थ जाणार नाही. तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला मिळणार आहे. आता आर्थिक बाबतीत बोलूया. तुम्ही सध्या पैशांबद्दल किंवा भविष्याबद्दल चिंतेत असू शकता. काही योजना अपूर्ण असू शकतात, काही कामे थांबलेली असू शकतात. पण स्वामी महाराज सांगतात, ही परिस्थिती कायम राहणार नाही. हळूहळू बदल होईल, नवीन संधी येतील, थांबलेली कामे पुढे सरकतील, आर्थिक सुधारणा दिसू लागेल, कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. स्वामी सांगतात की घरातील लोकांवर प्रेम करा, त्यांच्यासोबत वेळ घालवा, मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा, काही जुने वाद विसरा, कारण शांतता आणि प्रेम यामुळेच घरात सुख टिकून राहते. भक्तांनो,
आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ऐका. तुमच्या मनात जी एक मोठी इच्छा आहे ती स्वामी महाराजांना माहिती आहे. तुम्ही तिच्यासाठी अनेक वेळा प्रार्थना केली आहे. कधीकधी तुम्ही त्या इच्छेबद्दल विचार करत झोपता, कधीकधी निराश होता. पण स्वामी महाराज सांगतात, निराश होऊ नका. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यावर सर्व काही योग्य दिशेने घडू लागेल. तुमच्यासाठी एक नवीन मार्ग उघडेल. आता स्वामी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगतात. पुढील 11 दिवस दररोज सकाळी स्नान केल्यानंतर स्वामींच्या प्रतिमेसमोर बसा. 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर तुमची इच्छा मनोमन स्वामींना सांगा. हा उपाय श्रद्धेने करा. तुमच्या मनाला शांती मिळेल, सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास दृढ होईल. भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या आयुष्याशी जुळत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि लक्षात ठेवा, जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला नक्की मिळेल. कोणीही ते तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून चिंता सोडा, स्वामींवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.